थँक्यू डीजे. पॉवर प्लेचा फायदा मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न भूमित आणि दुसऱ्या बाजूला दिनेश यादव करतायत. दिनेशला सर्वप्रथम या टीम मध्ये ॲज अ बॉलर म्हणून आपण पाहत होतो, परंतु दिनेशने इम्प्रुव्हमेंट केले आणि त्यानंतर एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून देखील त्याला पाहिलं जातं. दिनेश 5व्या 6व्या 7व्या क्रमांकावरती जर पाहिले गेले तर ज्यावेळेला नवीन खेळाडू होता त्यावेळेला या टीम मध्ये खेळत होता, परंतु आता मात्र ऍज अ ओपनर पेअर म्हणून देखील त्याच्याकडे विश्वास, तोच आत्मविश्वास या ठिकाणी दाखवत असताना दिनेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली सुरुवात या डावाची भूमित आणि दिनेशने करून दिले. चौकार ठोकलाय. या पुढचा बॉल समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमारेच्या पलीकडे, बॅक टू बॅक हा दुसरा चौकार फलंदाज भूमितच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा चौकार आलाय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत जितू अर्थात जितेंद्र देवलीकर. नेहमीच या टीमच्या माध्यमातून खेळत असताना एकावेळचा फॉर्मॅट असो अथवा जर पाहिले गेले तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये असो, चांगला खेळ त्याने सातत्याने दर्शवला. परंतु या षटक क्रमांक पहिल्यामध्ये आतापर्यंत जितू थोडासा मागे ठरला गेलाय. धावसंख्येचा फटकावरती 12-3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. वर्चस्व या पहिल्या डावामध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत टिवरी स्पोर्ट टिवरी संघाचा राहिलेला आहे. भूमित काय अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. या पुढचा बॉल गोलंदाज जितू तयार. ऑप्सिकच्या बाहेर शबल झाले. इथे याही वेळेला चांगला स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार. बॉल सीमारेच्या पलीकडे. सलगच्या 3 बॉलवरती 3 चौकार ठोकण्याचा विक्रम, पराक्रम फलंदाज भूमितच्या नावावरती. थँक्यू डीजे. आजच्या दिवसातील पहिल्या 3 चेंडू 3 षटकार ठोकण्याचा विक्रम अतुल ठाकरेच्या नावावरती आणि त्यानंतर 3 बॉल 3 चौकार ठोकण्याचा विक्रम फलंदाज भूमित भुईरच्या नावावरती राहिला. धावसंख्या धाफडका जाऊन पोहोचते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा धाफडकावर लागल्या आहेत. या पुढचा बॉल व्यवस्थित बॅटच्या राडर मध्ये येऊ शकला नाहीये. बॉल मागे निघून जाईल. क्षेत्ररक्षक थोडेसे चाचपडले गेलेत. बॉल वेगाने प्रसार होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आतमध्ये बॉलला ढकलले. 3 क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉलच्या पर्यंत. तत्पूर्वी जर बॅकअप मिळेल मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिडून विकेटच्या जोरावरती 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. ज्या सुरुवातीची गरज होती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टिवरी स्पोर्ट टिवरी संघाला, ती सुरुवात भूमित भुईर दुसऱ्या बाजूला दिनेश यादवने तर करून दिलेली आहे. धावसंख्या 5 जर पाहिले गेले तर चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा या मात्र धावफडकावरती लागल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल या षटक क्रमांक पहिल्यातील. खूप चांगली सुरुवात, खूप चांगली फटकेबाजी चहू बाजूने खेळत असताना भूमी त्यांना आपण बघतायत. दिनेशने देखील जर पाहिले गेले तर मॅच मध्ये चांगली सुरुवात करून दिली गेली. पुढचा बॉल अंतिम बॉल हुक करण्याचा प्रयत्न. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे, खाली क्षेत्र आहे आणि पाहत असताना जर पाहिले गेलं तर शेवटच्या क्षणाला बॉल स्टॉप झालाय. तिसरी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि यशस्वीरित्या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टिवरी स्पोर्ट टिवरी संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. विदाउट लॉस 22 धावा या धावफटकावरती लागल्या गेलेत. कान्हाई स्पोर्ट 18 यस चैतू 3 धावांची पेनल्टी आपल्या संघाला असणार आहे, कारण की जीन्स अलाउड नाहीये. आपण देखील
या जर पाहिलं तर असोसिएशन मध्ये चांगलं काम करतायत. थँक्यू. असं असोसिएशन पाहिजे, जर पेनल्टी दिले आणि लगेच ती पेनल्टी एक्सेप्ट करतायत, एक महत्वाची गोष्ट. आणि पहिल्या मॅच पासून प्रत्येक टीमला जर पाहिले गेले तर प्रत्येक मॅचवर पेनल्टी आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे नेक्स्ट टाइम ज्यावेळेला येतील एखाद्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सिस्टमॅटिक येतील, व्यवस्थित खेळ करतील, एक शिस्तबद्ध संघ म्हणून जर पाहिले गेले तर संपूर्ण जर पाहिलं तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मधील जे संघ आहेत त्यांना आपण बघतोय. 2 दिवस चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण 16 संघ बघणार आहोत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिला बॉल अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू होता, गुडलेंथ वरती स्पॉट झाला, उसळी घेणारा बॉल होता. इथे जर पाहिले गेले तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कदाचित स्क्वेअर ऑफ द विकेट हेच मैदानाच्या आतमध्ये दिनेश दर्शवतो, परंतु इथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सुरुवात चांगली झाली टिवरी स्पोर्ट टिवरी संघाची, कारण की पहिल्या षटकात जितूच्या विरोधात जर पाहिले तर 22 धावा ठोकले. तर षटक क्रमांक 2 मध्ये या टीमचे एक जबरदस्त गोलंदाज मिस्टर रोहन पवार वरती जिम्मेदारी या षटकाची. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. सलगच्या 2 बॉल जर पाहिले गेले तर एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाही गोलंदाज रोहन पवारने. खूप चांगली गोलंदाजी, या तर गोलंदाजीची खरं आता गरज असेल मैदानाच्या आतमध्ये कानाई स्पोर्ट पाय ए संघाला, कारण की पहिल्या षटकात भरगुच्च अशी धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाने बनवली. 22 धावा पहिल्या षटकात बनवल्यात. या षटकात किमान 10 धाव्यांच्या आतमध्ये षटक हाताळावं लागेल, तेव्हाच फ्रंटफुटला येऊ शकतं, अन्यथाच टिवरी स्पोर्ट टिवरी संघ वर्चस्वात राहील या मॅच मध्ये. या पुढचा बॉल ड्राईव्ह केले, सन्मानजनक स्ट्रोक खेळून गेले, क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनला वेगळ्या बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. शेवटच्या क्षणाला बॉलला उचलून फेकी होईल, चांगली फेकी, ॲक्युरेट फेकी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मिस्टर अभिजित, त्यांना आपण बघतायत. अभिजित देखील एक उत्कृष्ट दर्जाचे क्रिकेटपटू म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं गेलं, एक बेस्ट फिल्डर, आणि त्यांच्याच माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या बरोबर मिळतील धावा 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल राईट ओव्हर दी विकेट, ने स्कोर दी विकेट, कट केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत चैतन्य बीट झालेत, बॉल निघून जाईल थेट सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी आलाय चौकार. थँक्यू डीजे. चांगलं संगीत, खूप चांगलं संगीत या स्पर्धेच्या माध्यमातून जय महाकाल मालजीपड आयोजित जय महाकाल चषक आपण बघतायत, एक भव्य दिव्य आयोजन. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दिनेशच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न याही वेळेला केला गेला, परंतु वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय वाईडिश लॉग ऑन क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती, ती म्हणजेच 29 धावा. अभिजितने जर एका हातामध्ये झेल घेतला तर अभि पाटील प्लॅटफॉर्म मालजीपाट यांच्या माध्यमातून 5,000 रुपये दिले जातील. एका हातात झेल घ्यावी लागेल. हे जर पारितोषिक जर पटकवायचं असेल तर नेहमीच मालजीपाडा नगरीमध्ये आपण मोठमोठे पारितोषिक पाहत असतो. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले, एका हाताने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, एका हातामध्ये देखील भरपूर पॉवर आहे. हेच सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये भूमित भोईरच्या बॅटमधून लॉंग लेगला क्लिअर करणारा आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. पुढे वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जय महाकाल मालजीपड आयोजित जय महाकाल चषक आपण बघतायत, एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा. आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये जर पाहिले तर जवळपास 21 संघांना प्राधान्य दिले, परंतु त्यामधून जर पाहिले गेले तर 16 संघाची निवड या स्पर्धेसाठी केली गेली. जबरदस्त जर पाहिले गेले तर 8 टीमला प्रत्येकी दिवसामागे खेळण्याची एक संधी मुबा या स्पर्धेच्या माध्यमातून दिली गेली. आजच्या दिवसात 8 संघ गावदेवी चिंचोटी, टीम 94 कामन वागलपाडा, त्यानंतर द ग्रेट मराठा, कानाई स्पोर्ट पाये ए या संघाला आपण बघताय, टिवरी स्पोर्ट टिवरी, ब्रह्मवती माता खार्डी आणि त्यांची उपेक्षा सनद कुमार पायगाव या संघाला देखील आपण बघतायत.
8 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये खेळत असताना दिसतील. उद्याच्या दिवसात देखील जर पाहिलं तर 8 संघांना प्राधान्य या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून दिलं गेलं आहे. वेलकम ब्रह्मावती माता खार्डी संघाचे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. वेळेच्या आतमध्ये आपला देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. सनम कुमार पायगाव संघाला देखील आम्ही विनंती करतोय, लगेचच कॅप्टन आपले पाठवायचे आहेत. जेवढा पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट होईल त्यावेळेला आपण टॉस करणार आहोत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाची धावसंख्या धावफटकावरती विदाउट लॉस जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 33 धावा 33. फुलटॉस बॉल आहे. आक्रमण केल्या बॉल वरती क्षेत्ररक्षक नाही आहेत. साइड स्क्रीनला भेदणारा आमच्या लाडक्या कॅमेरामॅनला सलामी देणारा हा पहिलाच बॉल वरती पहिला चौकार. थँक्यू डुजे. चांगलं वेळेला सहकार्य दिलंय पायी या संघाने, त्यांचे विशेष आभार. 2 षटकं ऍक्युरेट 10 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट केलेत आणि 11व्या मिनिटाला हा पहिला बॉल पडलेला आहे. 20 मिनिटाचा कालावधी तुम्हाला 4 षटकामध्ये दिला जाईल. फटका हवेत खेळलाय, विथ द टायमिंग नाही जोडू शकले, परंतु इथे कॅच ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. दिनेश यादव असे फलंदाज आहेत, त्यांना जर तुम्ही संधी दिलीत तर त्या संधीचा अगदी जर पाहिलं गेलं तर सोनं ते सातत्याने करत आलेत. आता पाहूयात दिनेश किती अग्रेसिव्ह खेळ खेळत आहेत. संधी ते त्यांना दिले. मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप केली. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले मिस्टर रोहन पवार, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. गोलंदाजीचं तर बोलबाला दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा त्याने खर्च केल्यात, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विकेट जाण्याची दाट शक्यता होती टिवरी संघाची, परंतु विकेट या ठिकाणी बचावले. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर सिंगल कंप्लीट होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 38. धीम्या गतीचा बॉल, पिक केल्या बॉलला पाठवले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, प्रयत्न त्यांनी केलेत. शेवटच्या क्षणाला प्रयत्न कमी पडलेत आणि यस त्या ठिकाणी आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, काही खेळाडू आहेत टीम 94 कामांचे, आणि त्याने दर्शवलंय हा बॉल षटकाराकरिता आहे. परंतु आता वेट फॉर अंपायर डिसिजन. यस पंच, यस पंचांचा इशारा आला. षटकार प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने. ऍक्शन रिप्ले ऑन साइडला टर्न करत असताना फुलटॉस बॉल. जैसी गेन वैसी नसीहत. शेवटच्या क्षणाला बॉलला आतमध्ये ढकलायचं होतं, परंतु हाताला बॉल लागला आणि बाहेर निघाला. षटकाराला प्रयत्न चांगले होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मिस्टर तेजस यांना आपण पाहिलं. कौतुक तेजस देखील केलं जाईल. या टीम मधील एक जबरदस्त फलंदाज म्हणून तेजसला आपण कित्येक वेळा पाहत आलोय. या पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल होता. आता कुठेतरी फसवलंय जितू या गोलंदाजाने फलंदाज भूमित भोईरला. ज्याप्रमाणे जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये यापूर्वी देखील तशा पद्धतीने चेंडू होता, परंतु तो फुलटॉस बॉल पडला, त्यावरती आक्रमण झालं. त्यानंतर कमबॅक केले गेले. षटक क्रमांक 3 आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फटकावरती लागले गेलेत. 44 धावा 44. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या पुढचा बॉल बैठक स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होणार नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का टिवरी स्पोर्ट टिवरी संघाला भूमित भोईर यांच्या खेळीला पूर्णविराम. थँक्यू डीजे. पहिल्या विकेटसाठी जवळपास जर पाहिलं तर 44 धाब्यांची भाग्यदारी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. दिनेश आणि दुसरा बाजूला भूमीची, परंतु भूमीची विकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गेले. अशा रीतीने पहिला धक्का लागला. धावसंख्या जर पाहिलं तर धावफटकावरती 44 असताना टीम टिवरी संघाला आता नवीन फलंदाज डावखुऱ्या शैलीचे एक विस्फोटक अग्रेसिव्ह फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रताप भोईर, लेफ्ट हँडर बॅटर.
ज्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असो, त्यानंतर एकापेक्षा फॉर्मॅट कित्येक वर्षांपासून ज्याने क्रिकेटला प्राधान्य दिले असा एक महत्वपूर्ण फलंदाज टिवरी संघाचा प्रताप. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर लेग स्टिक मिस केले, परंतु अगदी लेग स्टिकच्या बाजूने हा बॉल निघून गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा तर आलाय. एक धाव अवंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जातील. धावा फटकावरती 45. षटक क्रमांक जर पाहिजे तिसऱ्याचा खेळ प्रगतीपथावर चालू असताना आतापर्यंत 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे. शेवटचा अंतिम बॉल जितू देवळीकर षटक क्रमांक जर पाहिले तर 3 मधील हा शेवटचा अंतिम बॉल. स्ट्राइक वरती प्रताप भोईर. डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर जर तर लॉंग ऑफ. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीप विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. सन्मानजनक स्ट्रोक खेळला, खोलत टाकलेला बॉल होता, सिंगल घेतला, डिफेन्सिव्ह पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टिवरी स्पोर्ट टिवरी संघाची धावसंख्या फटकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 46 धावा फटकावरती लागल्या आहेत. 18 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 12 चेंडू पाहूयात. 12 चेंडू मध्ये किती धावा बनवण्यामध्ये यशस्वी होत आहेत टिवरी स्पोर्ट टिवरी संघाचे फलंदाज. त्या अगोदर आपण घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा फटकावरती लागले. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आणि आता अभिजित देवलीकर षटक क्रमांक 4 मध्ये उपस्थित झालेत. वेलकम सनम कुमार, या आपण देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. वेलकम, आपले देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ब्रह्मवती माता खार्डी त्यांच्या विपक्षात सनम कुमार पायगाव या टीमला आपण बघणार आहात. एक डॅशिंग पर्सनॅलिटी नेहमीच सनम कुमार यांची पाहिले, त्यांचे शुभागमन झाले. वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 आपण बघतायत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग आहे. यष्टीरक्षक बीट झाले, बॉल मागे निघून जाईल. शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक पुढे येतील. लॉंग स्टॉपला थर्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल. या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाते. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 47 धावा. या मैदानावरती 70 धावा देखील बनताना दिसतात. पहिल्या मॅच मध्ये टीम 94 कामणने हा विक्रम या मॅच मध्ये अगदी जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये दर्शवला गेला. पहिल्याच मॅच मध्ये स्ट्राइक वरती बॅटर मिस्टर दिनेश, ज्यांना एक जिवंत या मॅच मध्ये मिळाले. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली दिनेशने. या डावामध्ये जर पाहिले गेले तर जबरदस्त कामगिरी. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 18 धावा त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केले. सिंगल डबल जे क्रिकेटचं बेसिक आहे त्यावरतीच आतापर्यंत जर पाहिले तर बॅटिंग करत असताना मिस्टर मैदानाच्या आतमध्ये दिनेश यादव पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त केली जाते. एक धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्येचा पोहोचतो धाव फटकावरती 48 धावा. संदीपजी गावण यांचा आपण आवाज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ऐकत आहात. एक जबरदस्त आवाज. कित्येक वर्षे ज्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्वतःच्या नावाची एक वेगळी छाप ही सातत्याने सोडली गेली. याही स्पर्धेच्या माध्यमातून 2 दिवस आपण सलग त्यांचा आवाज ऐकणार आहात. प्रताप भोईर, अशा अपेक्षा आहेत मोठ्या फटक्यांची. पाहूयात ते फटके येतील का. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. थोडस फंबल झाले. एक सिंगल प्राप्त केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थोडेसे देखील जर पाहिलं तर फंबल झालेत, परंतु या बॉलवरती मिळतील धावा 2 आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 50 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या षटकाची सुरुवात सिंगलने अभिजितने करून दिली. त्यानंतर सिंगल पुन्हा एकदा 2 धावा आल्या आहेत. आतापर्यंत या षटक क्रमांक 4 मध्ये अभिजितचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला आहे. कमीत कमी धावा या खर्च करायच्यात आपल्या संघासाठी, हेच अभिजितने जाणले या बॉलवरती. ओहो, यावेळेला प्रताप भोईर स्टँड अँड डिलिव्हर हँड अँड हँडसम ह्यूज सिक्सर. 6 धावा मॅक्सिमम
षटकार. ऑफस्टिकच्या बाहेर पदललितेचा पूर्णपूर वापर झाला आणि बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकाराला प्रतापच्या बॅटमधून कमबॅक केलं मैदानाच्या आतमध्ये टिवरी स्पोर्ट टिवरीने आणि या 6 धावेच्या माध्यमातून या षटकार धावा षटकार चौकाराच्या माध्यमातून बनत नव्हता पहिल्या 3 बॉलवरती. त्यानंतरच्या बॉलवरती लगेचच आक्रमण केले प्रतापने आणि या षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते. आता मात्र 56 धावा या धावफटकावरती लागले गेले. 56. पुढचा बॉल अभिजित तयार. पुन्हा एकदा फुलटस बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटला अगदी मिडल होऊ शकले नाहीये. चैतन्य वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. या बॉलवरती एकच धाव प्राप्त केली जाईल. षटकार सिंगल डबल ट्रिपल चौकार धावा येत आहेत. ही एक जमिनीची बाजू आतापर्यंत टिवरी स्पोर्ट संघासाठी राहिले. जेवढं बॅटला बॉल कनेक्ट होत आहे जेवढ्या धावा बनतात तेवढा प्रॉफिट आतापर्यंत बेनिफिट झालाय मैदानाच्या आतमध्ये टिवरी संघाला. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा धावफटकावरती 57 जाऊन पोहोचतायत. 57 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. जे महाकाल मालजीपाडा आयोजित जे महाकाल चषक 2026चा एक अद्वितीय क्रिकेटचा सोहळा या मालजीपाडाच्या गावामध्ये आपल्या जरूर पाहायला मिळते. एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 4 मधील इथे ते डॉट. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम टिवरी स्पोर्ट टिवरी टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 57 धावा. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 15 प्लस की 10च्या आतमध्ये रोखलं जाईल पाहणं महत्वाचं राहील. टार्गेट कितीचं सेट होईल हे देखील पाहणं महत्वाचं राहीलच. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 57 धावा. 57 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. नितीनजी शर्मा यांना आपण बघताय पंचाच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसापासून. अगदी जर पाहिजे स्पर्धेला सुरुवात 2 दिवसीय ही स्पर्धा. आजचा पहिला दिवस मोंटीजी घोडेकर सर असतील, परशुरामजी पाटील सरांना आपण बघतायत. हे 3 ऑफिशियल पंच डिका स्पोर्ट या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. डिका स्पोर्टचं देखील कौतुक. आमचे स्कोरर नीरज यांना देखील आपण बघतायत. त्यांचे देखील विशेष आभार या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. सकाळ सत्रामध्ये जर पाहिलं गेलं तर प्रमुख मान्यवर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाल्या होत्या. दीपाताई पाटील यांना आपण जरूर पाहिलं गेलं. एक जबरदस्त समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ. यावेळी ऑनसाइडला टर्न केल्या. पहिलाच बॉल षटक क्रमांक 5 सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती आलाय जबरदस्त मिड विकेटला क्लिअर करणारा प्रताप भोईरच्या बॅटमधून या स्पर्धेतील एक जबरदस्त फटका चौकार. चौकार आल्या पहिल्याच बॉलवरती. टार्गेट जर पाहिलं गेलं तर 70च्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला जाईल का पाहणं महत्वाचं राहील. धावा धावफटका जर पाहिलं गेलं तर 61 धावा. परंतु षटक क्रमांक 5 सुरुवात केली मिस्टर चंदन तांगडी या गोलंदाजाने. चंदनकडे देखील भरपूर चांगली गोलंदाजीचं व्हेरिएशन आपण नेहमीच पाहिलं. लयबद्ध गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारा. परंतु या मॅच मध्ये कमीत कमी धावा खर्च करायच्या आहेत. स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिटिंग करू द्यायची नाहीये प्रतिस्पर्धी. शॉर्ट बॉल आक्रमण केले. हा पण पूल बॉल मैदानाच्या बाहेर गुल. बॉल सीमारेच्या पलीकडे प्रताप भोईरच्या बॅटमधून षटकार. थँक्यू डीजे. लेफ्टी बॅटर साठी आजचा दिवस बेनिफिट देऊन जातोय कारण की सकाळ सध्या अतुल ठाकरेच्या बॅटमधून सर्वाधिक धावा आपण 35
ते 36 धावा अतुलच्या बॅटमधून पहिल्या मॅच मध्ये पाहिल्या जरूर. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये तेजस नाही काही करू शकले, परंतु या मॅच मध्ये प्रताप भोईर चांगली फलंदाजी करत असताना या पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑन साइडला, वेगाने बॉल निघून चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत डाऊन दी बॉल लॉंग ऑनला. तत्पूर्वी या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. 8 बॉलमध्ये आतापर्यंत 22 धावा वैयक्तिक फलंदाज प्रताप भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळते. भूमीतने चांगली सुरुवात करून दिली, त्याच कारणास्तव या मॅच मध्ये कुठेतरी शिडकाव करण्याचा प्रयत्न टीम टिवरी स्पोर्ट टिवरीचा राहिलाय. 8 बॉलमध्ये ज्याने जर पाहिले तर 25 धावा केल्या, त्यामध्ये 4 चौकार 1 षटकाराचा समावेश आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफटकावरती पाहायला मिळते 68 धावा, 68 रन ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर 5 वेळेतील 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या पुढचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅटचा स्विंग वरून, बॉलचा स्विंग थोडा खाली राहिला. बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी जास्त घेतली नाहीये आणि त्या मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट चेंडूची सांगता आता मात्र केली जाते. शेवटचे 2 बॉल, धावा किती बनतील प्रश्नचिन्ह उभं राहिलाय. 70च्या पलीकडे जाईल की 70च्या आतमध्ये रोखलं जाईल. आता मात्र चंदन तांगडी या गोलंदाज कमबॅक केला. पहिल्या बॉलवरती चौकार, षटकार, सिंगल आणि इथे डॉट. ऑप्स्टिकच्या बाहेर शफल झाले. इरादे होते मोठा फटका खेळण्याचे, परंतु इरादा फसलाय. डीप बाकवस वेगला टिपला झेल. मैदानाच्या आतमध्ये दुसरा धक्का लागलाय टिवरी स्पोर्ट टिवरी संघाला आणि इथे परतावा लागेल बॅटर दिनेश यादव. थँक्यू टू से वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय महाकाल मालजीपाड आयोजित जय महाकाल चषक आपण बघतायत. एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा 2026 ला नुकताच सुरुवात झाली आणि मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन हे आपण सातत्याने पाहत आहोत. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. मिस्टर प्रकाश पाटील, अनुभव का भंडार, परंतु स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील प्रकाश. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील बॉलिंग ट्रॅक वरती, बॉल तयार. अंतिम बॉल खाली राहिला पडल्यानंतर मागे निघून जाईल. क्षेत्ररक्षक पोहोचतात शॉट थर्डमॅनचे. तत्पूर्वी फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल झालाय. या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. 22च्या स्वरूपात अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जो उल्लेख आपण करत होतो 70च्या पलीकडे की 70च्या आतमध्ये, येथे जर पाहिले तर 69 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात आणि इथे 70 धावांचं लक्ष नसणार आहे, कारण की 3 धावांची पेनल्टी प्रतिस्पर्धी संघाला दिले. म्हणजेच यामध्ये 3 धावा ऍड केल्या जातील. 69 बनल्यात. थँक्यू डीजे. 1 मिनिट थांबवतोय. येस 72 धावा झाल्यात आणि 73 धावा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ही मॅच जिंकण्याकरिता कनाई स्पोर्ट पाय ए संघाला करायचे. जबरदस्त बॅटिंग टिवरी स्पोर्ट टिवरी संघाची. चला ब्रह्मावती माता खार्डी आणि सनम कुमार पायगाव मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, मुख्य व्यासपीठावरती आपण टॉस करणार आहोत. चला आदित्य पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या पुढचा मॅचचा एक महत्वपूर्ण मॅच यापुढे देखील आपल्याला पाहायला मिळेल. कनाई स्पोर्ट पाय ए त्यांच्या विपक्षा जर पाहिले गेले तर टिवरी स्पोर्ट टिवरी हा महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु या पुढचा मॅचचा टॉस केला जातोय ब्रह्मावती माता खार्डी आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं गेलं तर सनम कुमार पायगाव या संघाला आपण बघतायत. दोन टीमच्या मध्ये टॉस झालाय आणि यस टॉस जिंकलाय टीम ब्रह्मावती माता खार्डी संघाने. त्यांचा निर्णय पेंडिंग राहिलाय. थोड्याच वेळात त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. पहिल्या डावाच्या घडामोडी जर पाहिलं गेलं तर अनालिसिस या मॅचचा ज्याप्रमाणे जर पाहिलं तर सुरुवात चांगली झाली. टीम जर पाहिलं तर टिवरी स्पोर्ट टिवरी दिनेश यादवने चांगली सुरुवात करून दिली गेली. त्याची विकेट गेली. जवळपास जर पाहिलं तर 13 बॉलमध्ये त्याने 19 धावा केल्या. 2 चौकारांचा समावेश. भूमित भोईरने चांगली सुरुवात करून दिली. 4 चौकारांच्या बॅटमधून पाहायला मिळते. 8 बॉलमध्ये 25 धावा त्याने केल्यात. प्रताप भोईर आले. प्रताप भोईरने देखील चांगली बॅटिंग केली. 2 षटकार 1 चौकार. 8 बॉलमध्ये 22 धावा.
प्रकाश शेवटच्या बॉलवरती जरूर सिंगल प्राप्त केली, परंतु प्रकाशच्या खात्यामध्ये जाणार नाहीये, बाईकच्या स्वरूपात पाहायला मिळाली. अशा रीतीने जर पाहिलं गेलं धावा फटकावरती लागल्या गेल्या स्कोर कार्डवरती, अर्थातच जर पाहिलं गेलं तर 72 धावा आणि 73 धाव्यांचं लक्ष घेऊन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये टिवरी स्पोर्ट टिवरी हा संघ उतरला गेलाय. दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेलं तर संघ पाहायला मिळतोय कानाई स्पोर्ट पाय ए या संघाला लक्ष 73 धाव्यांचं. यस, खार्डी संघ ब्रह्मावती खार्डी टीमचे कॅप्टन लगेच जी प्लेयर लिस्ट आहे ती आमच्याकडून जमा करून लगेच आपण घेऊन जायचे आणि जे खेळाडू खेळणार आहेत त्यांना टिक मार्क करून लगेच ती शीट आमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवायची आहे. 73 धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं विवरण घेऊन पालघर जिल्ह्यातील नामांकित समालोचक संदीप जिगावण व्हॉइस ऑफ बाफणे सज्ज होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला पुन्हा एकदा दोन्ही टीमला विनंती करतोय जे आपल्या प्लेयर लिस्ट आहे लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन कलेक्ट करून त्या घेऊन जायच्या आहेत आणि लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. थँक्यू. धन्यवाद तुषारचे सोनावणे. कमी वयामध्ये चांगली प्रगती समालोचन क्षेत्रामध्ये तुषारचे सोनावणे यांची. टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेचं धावतं समालोचन करताना त्यांचा पहिला दौरा मला आठवतोय. दमन येथील स्पर्धेमध्ये त्यांनी धावतं समालोचन करण्याकरता ते आमच्या विनंतीवरला मान देऊन पुढे गेले होते सलग 3 दिवस. आणि त्याच्यानंतर मात्र त्याने मागे वळून बघितलं नाही आणि अनेक स्पर्धांमध्ये ते सध्या तुम्हाला धावतं समालोचन करताना दिसतात. मॅच कडे वळतोय आम्ही. जिंकण्याकरता 73 धावसंख्येचं टार्गेट आहे. 69 धावा झाल्या होत्या. 3 धावांची पेनल्टी लागली. ड्रेसिंग अँड चेसिंग 12th मॅनची सुद्धा ड्रेसिंग ही सारखीच असली पाहिजे. त्यामुळेच ही नियमावली चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये थोडीशी कडक नियमावली आपल्याला पाहायला मिळतोय. शिस्त पद्धत पाहायला मिळतोय. याआधी आपण शिवाजी बुरे सरांचा उल्लेख केला. समित पाटील प्रताप भोईर यांचा उल्लेख केला. उपाध्यक्ष या पदावर ते कार्यरत आहेत. सचिव म्हणून हितेंद्रजी भोईर पाती हे सचिव म्हणून काम करत आहेत. खजिनदारची मोठी जबाबदारी आदित्य पाटील यांनी आपल्या खांद्यावर उचललंय. समीरजी राऊत, चैतन्य कारखांडी, नितीन मुकादम, कुमार भोईर, भावेश पाटील चर्चा करणार आहोत. गेम इज ऑन. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. आउट कटर चेंडू टाकलाय. डावकुऱ्या हाताचा बॅटर स्ट्रायकिंग कडे आपण बघतायत. उत्तम धिंडा. उत्तम कामगिरी आपल्या टीम करता त्याला करावीच लागेल. जिंकण्याकरता 73 धावांचं टार्गेट आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक त्याच्याकरता सध्या तरी 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि 1 खेळाडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये ठेवला गेलाय. पहिलाच बॉल टायमिंग प्रॉपर नव्हतं. झेल होण्याची शक्यता. विकेटचं पतन पहिलाच चेंडूला ज्यावेळेस खेळताना तो दिसलाय. स्पर्श जरूर झालाय परंतु विकेट सुद्धा मिळाली आणि या विकेटमुळेच हर्ष होताना दिसतो फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. विकेट डाऊन. पहिला धक्का गॉन.
जय महाकाल चषक असल्या कारणानं महादेवांची गीतं या ठिकाणी वाजली जात आहेत. खूप चांगले चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे सभासद सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीन मुकादम, कुमार भोईर, भावेश पाटील, अकबर शेख, सनम गवळी, ललित देवळीकर, सुशांत शिंदे, वैभव वैती, तेजस उंदरे, चेतन पाटील, हर्षद पाटील, समित पाटील, हितेंद्र भोईर, प्रताप भोईर, नितीन पाटील, सुनील रावत, जितेंद्र पाटील, विघ्नेश मडवी, रुपेश पारेकर. रुपेश पारेकर गजरेश्वर सेना संघामधून खेळत आहेत, परंतु सध्या उमेदवार म्हणून मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नगरसेवक निवडणुकीमध्ये ते सध्या निवडणूक लढताना दिसत आहेत. चला आपण मॅच कडे वळतोय. पहिलं षटक सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू सुद्धा पोहोचवला जाईल. पहिलं षटक सुरू असताना दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. सिल्वर डकचा शिकार बनला उत्तम डिंडा हा खेळाडू. एक गडी बाद धावा धावपळकावर आहेत त्या 4. ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी टीम आपली खेळाडूंची यादी आमच्यापर्यंत पोहोचवा. 4 धाबा अडकताच आल्या आल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. अभिजित देवळीकर टेनिस क्रिकेट मध्ये त्याने सुद्धा गोलंदाजी आणि फलंदाजीने आपली छाप सोडली आहे. खाडी टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपली प्लेइंग 11 म्हणजे तुमची जी काही खेळाडूंची यादी आहे ती या ठिकाणी यादी घेऊन जा. हो, बघितलं चेंडू ऑफ स्टंपर शपळून खेळला जातोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगलं फिल्डिंग तिथे आणि धाव फळकावर धावा जर बघितल्या तर त्या झाल्या त्या 5. 1 धाव तर मिळाली. जितू त्या ठिकाणी सज्ज होतोय. प्रताप भोईर, प्रकाश पाटील तगडा अनुभव टीम करता देत आहेत. नितेश हे सुद्धा पाहायला मिळत आहेत. चांगले खेळाडू टीम मध्ये असल्यानंतर एक युनिटी बनत असतो. गोलंदाज तयार. हा चेंडू अपेत आहे. सेफ ड्राईव्ह म्हणेन मी, कारण मिड ऑफ थोडासा दूर होता, त्यामुळे 1 धाव मिळाली. चैतन्य या खेळाडूला एका धाब्यानेशी चैतन्य आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या झाली आहे ती 6 धाबा. 73 धावसंख्येचं टार्गेट आहे. विचारपूर्वक खेळ करावा लागेल या इनिंग मध्ये श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय टीमला. या षटकातील आता शेवटचा बॉल. ओ रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी. वाईड बॉलचा इशारा. 1 ओव्हर. 1 चेंडू अशा प्रकारे तुम्ही हाताळलाय. आणखीन जर हाताळला तर अर्थातच दंडित सुद्धा करण्यात येईल त्या गोलंदाजाला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दिनेश यादव. मागच्या 2025 मध्ये चांगला क्रिकेट त्याच्याकडून आपण पाहिलं. ऑफ स्टंपर शफल झालाय. 1 धाव तर मिळाली. खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू गेला ऑफ साइडला आणि पंच काय इशारा देतात ते बघूया. लेग बाईचा इशारा नितीनजी शर्मा सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये ए टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 8. 24 बॉल शिल्लक आहेत. चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि लाडक्या प्रेक्षकांचं. प्रेक्षक म्हणजेच आमच्या टुर्नामेंटचे रक्षक. प्रेक्षकांची जास्त उपस्थिती तर मग त्या स्पर्धेचा सुद्धा खूप मजा येतोय. प्रेक्षक राजांमुळेच खचाखच भरलेलं आपल्याला ते मैदान दिसत असतं. आता 24 बॉल मध्ये पाहिजेत 65 धाबा. 65. प्रताप भोईर टेनिस क्षेत्रातील नामवंत खेळाडू. आल्या आल्या जसं त्याचं आहे नाम तसंच त्यांनी संघाकरता केलंय काम.
विकेट डाऊन, दुसरा धक्का, 2 गडी बाद, धावसंख्या 8. थँक्यू. जय महाकाल चषक 2026 चा रणसंग्राम आपण बघतोय मालजेपाडा येथील श्री नागोबा क्रिकेट मैदानावर. आणि इथे आता मॅच तुम्ही बघतायत टिवरी स्पोर्ट्स टिवरी विरुद्ध श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय ए या दोन टीम दरम्यान. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करताना चांगली फलंदाजी, 69 धाव बनवल्या, 3 धावांची पेनल्टी लागली आणि त्यामुळे आता 73 धाव बनवायचे आहेत. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, चेंडू हवेत आहे, विकेट जाण्याची दाट शक्यता आणि लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे धक्के. विकेट डाऊन, तिसरा धक्का, 3 गडी बाद, धावसंख्या 8. खर तर क्रिकेट खेळत असताना तुमच्याकरता सर्वच दिवस तुमच्या सारख्या तुमच्या मनाप्रमाणे राहतील असं नसतं. एक महत्वपूर्ण खेळाडूला बाद केलंय, जितेंद्र देवळीकर. टेनिस विश्वामध्ये ज्याच्या नावाची दहशत दरार आम्ही बघितलोय. भिवंडी तालुक्यातील नामवंत खेळाडू आणि अतिशय चांगला संयम राखणारा खेळाडू झटपट बाद झालाय. अशा स्थितीमध्ये आता अडचणी वाढू शकतात. बॅटर चैतन्य हा सुद्धा तिथे आहेत आणि नवीन बॅटर आलेत चंदन देवळीकर. जुना जाणता खेळाडू आहे चंदन. सुरुवातीला प्रारंभिक फलंदाज म्हणून डावाची तो सुरुवात करायचा. प्रताप भोईर इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल. यष्टी रक्षक त्या ठिकाणी थोडेसे चकले जात आहेत. डॉट बॉल बदल घडून आणणारा खेळाडू आहे. जसं मी प्रकाश तुंबडा ऍपीची चर्चा करत असतोय, त्याच्याकडे सुद्धा व्हेरिएशन आहेत, बदल करण्याची क्षमता आहे. वेगवेगळ्या पद्धतीने ते चेंडू टाकतायत, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक. तसेच चेंडू प्रताप भोईर हे सुद्धा आपल्या या खेळपट्टीवर टाकताना दिसत आहेत. स्विंग अँड मिस. यावेळेला स्विचिट करायचं होतं चंदनला. स्लोवर वन, लेग ब्रेक केलं होतं या चेंडूला प्रताप भोईर या गोलंदाजाने. नामची नीरा आहे. गुजरात मध्ये जाऊन सुद्धा त्यांनी आपल्या या परिसराचं नावलौकिक केलंय, आपल्या या पालघर जिल्ह्याचं नावलौकिक केलंय. संपूर्ण भारतभर दौरे या खेळाडूचे होताना मी पाहिलं, परंतु चमकावं लागेल बॅटरला. इथे चमक दिसली गोलंदाजाची, चमक धमक पाहायला मिळते. प्रताप भोईरची दहशत दबदबा तो निर्माण करतोय. बॅटिंग करणाऱ्या कान्हाई स्पोर्ट्स पाय टीमला लागलाय आणखीन एक धक्का. गॉन. एक 1.5 बॉलची समाप्ती. मेडन ओव्हर होईल काय? कारण 5 चेंडूंमध्ये 3 विकेट्स मिळवलेत. प्रताप भोईर या खेळाडूचा हा प्रताप आणि समोरच्या टीमला दिला त्याने संताप. कारण जिंकण्याकरता लक्ष होतं 73 धावसंख्येचं. सध्याची स्थिती आहे ती 8. अजूनही धावा बनवायच्या आहेत 65. 65 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 65 धावा बनवायच्या आहेत, त्याही 19 चेंडूंमध्ये. 19 मध्ये पाहिजेत 65. नवीन बॅटर गेले तेजस देवळीकर. मागच्या काही वर्षापासून चांगला फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. जलद गतीने टीम करता धावा बनवतोय. पूर्वी मैदानाच्या बाहेर 12th मॅनची भूमिका अदा करायचा, परंतु जशी त्याला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करताना खेळाडू अनेकदा दिसलाय आणि चांगला खेळ त्याने सुद्धा आपल्या टीम करता केलाय. आता न डगमगता चांगला खेळ त्या खेळाडूला करावा लागेल.
डिफेन्स केलंय. चेंडू राहतोय सुले मिड ऑफ क्षेत्रात. एक धाव मिळाली तेजसला. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट झाली. हे षटक 3 विकेट आणि 1 धाव देणारं ठरलंय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 73 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पाये टीमची धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 9. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 64 धावांची आवश्यकता. 18 मध्ये पाहिजेत 64. अठरा चेंडू आणि 64 धावांची आवश्यकता. एकेरी दुहेरी धाव संख्या जर मिळवली तर पराभवाचं अंतर कमी केलं जाऊ शकतं. परंतु ते अंतर न पाहता विजयाचं लक्ष जे आहे ते लक्ष्यावरच लक्ष केंद्रित करायला पाहिजे या बॅटरने. चैतन्य हा सुद्धा एक विस्फोटक खेळाडू आहे. नॉन स्ट्राईक इन कडून तो तिथे उभा आहे. स्ट्राईक इन कडे आपण बघतायत तेजस देवळीकर. गोलंदाज दिनेश आलाय. तेजस यांनी हा पहिलाच बॉल तेज गतीने खेळला जातोय. लॉंग लेगचा शतरक्षक येतो. चेंडू उचलण्याआधी एकदा मिळाली. एका धाब्याची नोंद होतोय. बॅटची मदत मिळाली होती. धावसंख्या पोहोचली ती 10 वर. 73 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 17 बॉल मध्ये पाहिजे 63 धाबा. 17 चेंडू 63 ची गरज. दोन्ही पॉवर प्ले संपलत. एक मॅन्डेटरी पॉवर प्ले होता. त्या पॉवर प्ले मध्ये फक्त 8 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 1 धाबा आली होती. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडूला टोळावलंय. 1 नाही 2 नाही 3 नाही धावा मिळतील 4. जय महाकाल चषक चौकार. काय चांगलं तंत्र यावेळेला बॅटरचं पाहायला मिळालं. रिप्ले मध्ये सुद्धा तुम्ही ते दृश्य बघू शकतायत कशा पद्धतीने केलं होतं शॉर्ट सिलेक्शन आणि 4 धावांचं टीम करता केले कलेक्शन. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धाबा लागल्या जात आहेत त्या 14 धाबा. चैतन्य खूप नावलौकिक या खेळाडूने सुद्धा केलाय. चर्चेमध्ये आलेले खेळाडू आहेत. चांगला प्लॅटफॉर्म त्यांना मिळतोय टेनिस क्रिकेटमुळेच. स्लोवर वन. वेग भन्नाट होता मात्र शॉर्ट बॉल होता. स्लोवर वन म्हणता येणार नाही. दिनेशने लाईन सुद्धा चांगली ठेवली होती. लेग स्टंप वरना चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या धावपळकर आहे ती 14 धाबा. स्कोर इज 14. 3 बॉलची समाप्ती. पुढचा बॉल. ओ आता टायमिंग प्रॉपर झालंय आणि यामुळेच या 4 धावा मिळतील. लॉंग लेग रिझन मध्ये सीमारेषे पार मिळतील धावा 4. जय महाकाल चषक चौकार. थँक्यू. आदरणीय सन्माननीय हितेश मात्रे या ठिकाणी दाखल चलत. पूर्वी एकविरा स्पोर्ट्स टीमला स्पॉन्सरशिप त्यांच्याकडून मिळायची. एक चांगले क्रिकेटपटू आहेत. खेळाडूंना संधी देण्याचं काम ते करत असत आणि मला वाटते ब्लँक चेक आणलाय इथे द्यायला. थोड्या वेळात देतील ते. चला वळूया आपण मॅच कडे. धावसंख्या धावफलकावर पोहोचली आता 18. ओहो चैतन्य याने हा मोठा फटका खेळायचा इरादा केला होता पक्का. ही विकेट घेत दिनेशने दिला बॅटिंग करणाऱ्या टीमला धक्का. विकेट डाऊन गॉन. डिका स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर ही दृश्य तुम्ही बघू शकतायत. नुकताच रिप्ले मध्ये पाहिलं आपण तर तिथे हुक करण्याचा इरादा होता बॅटरचा आणि ताकद थोडीशी कमी पडली होती. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होते आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन बॅटर चैतन्य कारखंडी हा खेळाडू
बाद होताना दिसलाय. न्यू बॅटर इन रोहन पवार. रोहन पवार पॉवर आहे परंतु ती पॉवर दाखवावी लागेल. स्क्वेअर ऑफ द विकेट. पवित्रा तर ऑन साइडला खेळायचा होता. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं, स्टेअर केलं पॉइंटच्या रिझन मध्ये. डावबाची होती संधी, सुरक्षित पोहोचलाय. पंच दाखवतात की हा खेळाडू सुरक्षित बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. 2 धाबांची पडली भर. 2 धाबांच्या मदतीनं धाव फळकावर धाबा आहे श्रीकान्हा स्पोर्ट्स पाय टीमच्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 3 षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 53 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 53. सकाळपासून आपण 2 मॅचेस बघितल्यात. बॅटिंग करणारी टीम पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना सफल ठरले आणि दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांचा दबदबा सुद्धा दिसलाय. 12 मध्ये आता जिंकण्याकरता 53 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग कडे तेजस हा खेळाडू आहे आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय जितू पाटील. ओव्हरपिच बॉल, सरळ बॅटचा वापर केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मिळतील धावा 4. स्ट्रेट लॉंग ऑनच्या दिशेने येतोय हा शानदार चौकार. सूरज किने याने सुद्धा आपल्या टीम करता चांगला फिटनेस बनवलाय. चांगले कसरत आता खेळाडू करत असत. आयुष्य काढूनच सुद्धा वाढत चाललंय. टवटवीतपणा खेळाडूंमध्ये दिसू लागलाय. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धावसंख्या 24. पुढचा बॉल आता या चेंडूला उडवलंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात. तो करत नाही कोणती चूक. अखेरीस जितू याने भागवली संघाची भूक. विकेट डाऊन. लागलाय 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या 24. आता म्हणता येईल की पूर्णतः डोकं वर काढलंय टिवरी स्पोर्ट्स टिवरी या टीमने. आजच्या दिवसामध्ये टिवरी स्पोर्ट्स टिवरी मध्ये प्रसाद भुते हा खेळाडू खेळताना दिसत नाही. तरी सुद्धा काय चांगली युनिटी पाहायला मिळतोय. स्वप्नील हे सुद्धा फ्लाइंग इलेव्हन मध्ये खेळत आहेत. जुने जामते खेळाडू आहेत. नवीन बॅटर आलाय हर्षल. बॅटचा हलकासा होता स्पर्श आणि या विकेटने सुद्धा वाढलाय या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. 7वा धक्का. 7 गडी बाद. 24 धावा. सात गडी बाद. धावसंख्या 24. विकेट हॅट्रिक वर आता आलाय जितू पाटील. मला आठवतंय टिवरी संघाच्या माध्यमातून ह्याच मैदानावर जितूने अनेक विक्रम केलेत. सलामीला येऊन त्यांनी धावा सुद्धा बनवलेत, विकेट सुद्धा मिळवलेत, चांगले फिल्डिंग सुद्धा केलंय. मला असं वाटतं की त्याचं हे आवडतं क्रिकेट मैदान आहे. शॉर्ट बॉल मिड ऑफ च्या दिशेने चेंडूला खोडून काढलं. डीप मधून शतरक्षक येतोय, चेंडू उचलतोय तोपर्यंत बॅटर 1 धाव पूर्ण करतोय. एका धाब्याची धावसंख्या झाली आहे ते 25 धाबा. आता ह्या षटकामध्ये अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. एकूण 8 चेंडू शिल्लक असतील. टीम करता 8 चेंडू शिल्लक आहेत. 48 ची गरज आहे. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत होता. काउकॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतोय. धाबा लागल्या जात आहेत त्या म्हणजेच
26 धाबा 26. शॉर्ट बॉल ऑफ टर्मच्या अधिक बाहेर आहे. मॉन्टी सरांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव महत्वाची आहे, परंतु इथे आवश्यकता होती मोठ्या फटक्यांची. प्रारंभिक फलंदाजांनी सलामी योग्य दिली नव्हती आणि त्याचा दबाव आता तळातील फलंदाजांवर येताना दिसतोय. धावसंख्या धावपळकर आहे ती फक्त आणि फक्त 27 धाबा. बॅटचा हलकासा एज लागलाय आणि तिथे फ्लाय स्लिपच्या दिशेने झेल टिपलाय. 8वा धक्का यावेळेला लागला गेलाय. प्रत्युत्तर देणाऱ्या श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय ए टीमला गॉन. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता आपण जर बघितलं तर पाहूया इक्वेशन सिच्युएशन काय आहे. 46 धाब्यांची गरज आहे 6 मध्ये. 6 चेंडू 46. अजूनही मॅचचं काय सांगता येणार नाही. 46 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 6 बॉल. 6 मध्ये पाहिजे 46. खेळाडूंची यादी घ्या. खार्डी टीम कॅप्टन तुमच्या खेळाडूंची यादी इथे आहे. शरीरोत्सव स्पर्धेमध्ये उतरण्याची तयारी आहे सूरज केनियाची. त्यामुळेच त्यांनी कसलेलं शरीर बनवलंय. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये पाहिजेत 6 मध्ये पाहिजेत 46. मिशाल सुमित मिशाल हलक्या हातानेच कळून काढलाय. टायमिंग होताना दिसत नाही. काय घडलंय बघूया. नो बॉल चा इशारा. ओव्हर स्टॉपिंग झालं. 1+1 या 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 29 धाबा. अजूनही 44 धाबा पाहिजेत. 6 चेंडू आणि 44 ची आवश्यकता. सुमित याच्यावर जबाबदारी दिले. एकतर स्वप्नील हे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. उत्कृष्ट दर्जाचा खेळ त्याने सुद्धा केलाय. नितेश हे सुद्धा गोलंदाजी करू शकतात. प्रकाश पाटील हे सुद्धा ऑफ ब्रेक लेग ब्रेक गोलंदाजी करताना अनेक वेळा त्यांना आपण बघितलं. हो हुक केलं या चेंडूला. लॉंग लेगचा शतरक्षक पुढे येतो. ओह झेल ड्रॉप. सहज सोपा झेल सुटलाय. हिमांशू यांच्याकडून ही चूक झाली आणि त्यामुळेच 1 धाव मिळाली. एका धाब्याने धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत 30 रन्स. शेवटचे 5 बॉल शिल्लक. पुन्हा डिफेन्सिव्ह फटका खेळायचा होता बॅटरला. तळातील फलंदाज जास्तीत जास्त एकेरी दुहेरी धावा घेऊ शकतात. मोठे फटके खेळण्याकरता ते जास्त जात नसतात. इथे 1च धाव मिळाली. पराभवाचं अंतर कमी करण्याचा होतोय प्रयास. धावसंख्या 31. 73 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजून जिंकण्यासाठी पाहिजेत 42. ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्डी टीमची प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलंय. ऑफ स्टमर शफल झाला हा बॅटर. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. याच बरोबर यावेळेला डॉट बॉल. निर्धाव चेंडूची नोंद होतोय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये 42 धाब्याची आवश्यकता. 3 मध्ये पाहिजेत 42. 3 मध्ये 42 ची गरज आहे. मोठ्या फरकाने हा सुद्धा मॅच जिंकला जाईल काय. स्विंग अँड मिस. वेग भन्नाट होता. चांगली लाईन आणि लेंथ मेंटेन केलंय. काय चांगली रंगरंगोटी आयोजकाच्या माध्यमातून पाहायला मिळते या स्पर्धेकरता. सीमारेषा पलीकडे पांढरा पट्टा म्हणजेच पांढऱ्या रंगाचा तो पडदा.
पुन्हा वळणदार चेंडू टाकलाय. बॅटर फक्त हत्यार काढतायत, वार काय होताना दिसत नाही. हा डॉट बॉल. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे ती 31. 8 गडी बाद 31. ऑफ स्टंपर शफल चाललाय. काय घडलंय बघूया. धावा घेण्याचा काय विचार होताना दिसत नाही. 31 धावा या ठिकाणी जमा केलेत समित 6 षटकांमध्ये आणि मोठ्या फरकाने या मॅचला त्याने गमावलंय. जवळजवळ 41 धाब्यांशी ही मोठी जीत संपादन करताना टिवरी स्पोर्ट्स टिवरी टीमला आपण बघतोय. आता ह्या मॅचचा हिरो, हु इज द हिरो? ह्या मॅचचा हिरो आपण जर बघितलं, 8 बॉल मध्ये घाणाघाती अशा 22 धाबा आपल्या टीम करता बनवल्यात आणि 1 षटक टाकत असताना 1 धाव आणि 3 विकेट्स मिळवल्यात. मिस्टर प्रताप यांनी केला मोठा